नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण कोणतीही भाजणी न करता थालीपीठ करणार आहोत। हे थालीपीठ तुम्ही कधीही आयत्या वेळी करू शकता, मुलांना डब्यात देण्यासाठीही करू शकता। हे थालीपीठ एकदम खमंग खुसखुशीत असे तयार होतात, चवीला तर अप्रतिम लागतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। थालीपीठ करण्यासाठी इथं आपल्याला सुरुवातीला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे। इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय, थोडी कोथिंबीर जास्त घ्यायची, तीही बारीक चिरून घ्यायची। इथे एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, एक लहान चमचा जिरं, एक लहान चमचा ओवा आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता हे लसूण, मिरची, ओवा आणि जिरं आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि थालीपीठ करताना ते वापरायचं आहे। आता थालीपीठचं पीठ मळण्यासाठी इथं मी एक परात घेतली आहे। या परातीत मी एक 3 वाटे ज्वारीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलं आहे। आता याच्यात पहिले कोरडे मसाले घालूया। ह्याच्यात घालायची आहे 1 चमचा हळद, 1 चमचा इथं मी बेडगी मिरचीचा बुक्का घेतला आहे, तो घालायचा आहे। त्याच्यानंतर याच्यात घालायचं आहे 1 चमचा धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ तुमच्या चवीनुसार घाला। त्याच्यानंतर आपण जे ओली मिरची, लसूण, जिरं आणि ओवा वाटून घेतला होता ते वाटण घालून घेऊया। आता मी इथं बारीक चिरलेला कांदा घेतलाय आणि कोथिंबीर ती घालूया। याच्यात घालायचे थोडे पांढरे तीळ, 1-2 चमचे, 1-2 चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे। याच्यात घालूया 1-2 चमचे दही। दही घातल्यामुळे आपले थालीपीठ छान मऊ असे राहतात आणि खाताना असं घशात अडकत नाही। आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे सगळ्या पिठाला व्यवस्थित सगळे मसाले असे चोळून घ्यायचे, सगळीकडे व्यवस्थित लागायला पाहिजे। हे बघा, असं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता याला आपण थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। खूप पण घट्ट नाही करायचं। हे बघा, तर हे असं थोडं थोडं पाणी घालत घालत मळून घ्यायचं। याच्यात ज्वारीचं पीठ जास्त असतं, त्यामुळं खूप घट्ट नाही मळायचं, नाहीतर ते आपण थालीपीठ थापताना त्याला चिरा जातील। थोडंसं सैलसर असं हे करायचं, तुम्हाला दाखवते मळून। हे बघा असं, हे बघा मी हे पीठ असं मळून घेतलं आहे। खूपही घट्ट नाही आणि खूपही सैल नाही, असं मध्यम पीठ मळायचं। आणि आता हे पीठ झाकून एक 10 मिनिटं ठेवायचं आणि नंतर आपण याची थालीपीठ करून घेऊया। आता हे पीठ ठेवून एक 10 मिनिटं झाली आहेत। तुम्ही लगेच केलं तरी चालेल, आता मला वेळ होता म्हणून मी 10 मिनिटं ठेवलं होतं। आता काय करायचं, यातला एक गोळा घ्यायचा पिठाचा। तर ह्या पोळपाटवरती एक स्वच्छ असं कॉटनचा कपडा ठेवायचा, त्याच्यावरती थोडं पाणी घालून घ्यायचं ओलं करून, आणि हा गोळा याच्यावर ठेवून याला हाताने बोटांच्या सहाय्याने असं पसरून घ्यायचं। सेंटरपासून पसरायचं, म्हणजे ते व्यवस्थित पातळ होतं। हे बघा, या थालीपीठमध्ये कांद्याचा वापर जास्त करायचा, म्हणजे थालीपीठ असे कडकडीत होत नाही, छान असे मऊसूत राहतात। हे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं बोटांनी। पहिलं मध्ये पसरल्यावर मग शेवटी बाजूबाजूने पसरायचं आणि व्यवस्थित पातळ असं करून घ्यायचं।
आणि मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा. जर आपल्याला चिकटत्या हाताला असं वाटलं की थोडा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही. हे बघा, हे असं मी व्यवस्थित पातळ असं थापून घेतलं आहे. आता मी याच्या आतमध्ये पांढरे तीळ घातले आहेत आणि मला वरूनही थोडे मी याच्यात पांढरे तीळ घालते. हे बघा, वरूनही थोडे तीळ घालायचे, खाताना छान लागतात. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. आता इथे बाजूला मी तवा ठेवला आहे, त्याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचं. आता काय करायचं, हा रुमाल आहे असा उचलायचा. हा रुमाल उचलून असा ह्या पोलपाटवरती, या तव्यावरती असा पालथी घालायचा. याला वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे पीठ व्यवस्थित रुमालाचं निघतं. आणि याला थोडं असं करायचं. हे बघा, अजिबात चिकटत नाही, व्यवस्थित निघतं. आता याला कडेनं तेल सोडायचं. गॅस मिडियमवरच ठेवला आहे मी आणि याला झाकण ठेवून 1-2 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया. आता 1 ते 1.5 मिनिट झालं आहे. आपण खालची बाजू चेक करून घेऊया. हे बघा, खालची बाजू ही छान भाजली आहे. आता वरून थोडं तेल घालूया आणि याला थोडं परतून घेऊया. हे बघा, खालची बाजू ही खूप छान भाजली आहे. खालून थोडंसं परतून घ्यायचं, त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता हे दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेतलं आहे. हे बघा, हे असं आपलं खमंग असं थालीपीठ तयार झालं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्या इथे खमंग असं थालीपीठ तयार आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.